नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलोय तो म्हणजे असा आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या तरी ओबीसी आणि ओबीसी आरक्षण हाच मुद्दा गाजतोय आणि तो चर्चेत सुद्धा आहे. त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील गेल्या 3 वर्षापासून लढा देत आहेत, आंदोलन करतायत. दुसरीकडे मात्र राज्याचे मंत्री असलेले छगनराव भुजबळ हे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये आणि सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घेऊ नये यासाठी वेगळं आंदोलन करतायत, लढा देत आहेत. त्यामुळे छगनराव भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हे दोघंही एकमेकांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे दोघांचाही मुद्दा एकच आहे आणि तो म्हणजे ओबीसी आरक्षण. एकाला ओबीसी आरक्षण हे सुरक्षित ठेवण्यासाठी लढा द्यायचा आहे, तर दुसऱ्याला आपल्या हक्काचं ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी लढा द्यायचा आहे. हे दोघांचाही लढा सुरू असताना ओबीसी आरक्षण हाच मुद्दा महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय. पण यामध्ये एक मोठी बातमी आपल्याला मिळते, मोठी माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते आणि ती म्हणजे अशी आहे की महाराष्ट्रातल्या 20 जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत या जिल्हा परिषदेमध्ये आरक्षणाचा जो काही 50% मर्यादा आहे त्या 50%पेक्षा अधिक आरक्षण झाल्यानं सुप्रीम कोर्टानं या 20 जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या. त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या पंचायत समिती आहेत या सगळ्यांच्या निवडणुका अजून सुद्धा रखडलेल्या आहेत, त्या झालेल्या नाहीयेत. या जिल्ह्यातले जे काही इच्छुक जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, समाजामध्ये झोकून देऊन समाजाची सेवा करणारे कार्यकर्ते आहेत, ते प्रत्येक जण या निवडणुकीकडे लक्ष ठेवणं आहे की या निवडणुका कधी होत आहेत. खरं म्हणजे या निवडणुका इतक्या लांबल्या आहेत की आता निवडणुकीची वाट पाहून पाहून कार्यकर्ते सुद्धा थकून चाललेत अशी परिस्थिती आहे. परंतु या निवडणुका का थांबल्यात त्याचं कारण एकच होतं की या जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत जे काही आरक्षण ठेवलेलं गेलेलं आहे ते 50%पेक्षा अधिक झालेलं आहे आणि ते 50%च्या आतमध्ये असावं हे न्यायालयाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या निवडणुका स्थगित ठेवण्यात आलेल्या आहेत. आता दुसरा मुद्दा एक आपल्या असं एक लक्षात येतोय की याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं महत्वाचं पाऊल टाकलंय आणि सूचक असं पाऊल टाकलंय की त्यांनी राज्यामध्ये होणाऱ्या ज्या ग्रामपंचायत निवडणुका आहेत या ग्रामपंचायत निवडणुकामध्ये आरक्षणाची मर्यादा ही 50%ची मर्यादा ओलांडता कामा नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी या ठिकाणी स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. म्हणजेच राज्य निवडणूक आयोगानं काळजी घेतलेली आहे की आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जे आरक्षण आहे हे 50%च्या आत राहिलं पाहिजे, ते मर्यादा ओलांडून पुढे जाता कामा नये. कारण ते जर पुढे गेलं तर पुन्हा न्यायालयीन लढा त्या ठिकाणी लढावं लागेल, कोर्टमध्ये मॅटर जातं आणि पुन्हा ती निवडणूक स्थगित होते. यामध्ये बराच कालावधी निघून जातो. परंतु यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती आणि ओबीसी या तिघांचं मिळून आरक्षण जर 50%पेक्षा अधिक झालं तर मग मात्र यामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये कपात होणार आहे. म्हणजेच ओबीसीच्या आरक्षणामध्ये किंवा ओबीसीच्या उमेदवारांना या ठिकाणी मोठा फटका बसेल अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळतीये. म्हणजे काय की एसटी आणि एससी या दोघांचंही जे आरक्षण आहे हे संविधानिक तरतुदीनुसार हे निश्चित केलेलं आहे आणि त्यामुळे जर 50%पेक्षा आरक्षण या तिघांचं मिळून वाढत असेल म्हणजे एसटी, एससी आणि ओबीसी तर मग मात्र ओबीसीच्या आरक्षणामध्ये किंवा ओबीसीच्या आरक्षणातून कपात करावी लागेल, त्या जागा कमी कराव्या लागतील आणि यामुळं ओबीसी मधल्या उमेदवारांवर मोठा फटका बसू शकतो अशी स्थिती आज आपल्याला या ठिकाणी मिळते. परंतु हे जरी सगळं असलं तरी हे याबाबतचा जो अंतिम निर्णय तो शासन असेल किंवा राज्य निवडणूक आयोग असेल किंवा न्यायालयीन प्रक्रियेच्या नंतरच निकालाच्या नंतरच तो स्पष्ट होईल हे सत्य आहे. परंतु मिळालेली माहिती अशी आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या आरक्षण अधिक झाल्यामुळे निवडणुका रखडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या ग्रामपंचायतीचं जे आरक्षण आहे ते 50%च्या आत असावं अशी मर्यादा ठेवावी हे निर्देश आता निवडणूक आयोगाने दिलेत. आणि त्यामुळं गाव पातळीवर जे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत, सामाजिक पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी गावाची सेवा करणारे तरुण आहेत, या सगळ्यांनी या जी आपली वाढ रचना असेल किंवा आरक्षण रचना असेल किंवा गावाची लोकसंख्या असेल त्यानुसार आरक्षण पडतंय का, 50%ची मर्यादा आपल्या गावचं आरक्षण ओलांडणार नाही याची सुद्धा दक्षता घेणं गरजेचं आहे. आणि त्यांनी सुद्धा ही रचना करत असताना प्रशासनाचे किंवा शासनाचे जे अधिकारी असतील किंवा निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील यांच्याशी संपर्कात राहून आपल्या ग्रामपंचायतीच्या आरक्षणाबाबत त्या ठिकाणी दक्षता घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. नसता
पुढं मग त्याला सामोरं जावं लागेल आणि अनेक न्यायालयीन प्रक्रियेच्या अडचणी सुद्धा आपल्यासमोर उभा राहू शकतात. ही माहिती या ठिकाणी आहे. म्हणजे महत्वाचा भाग असा आहे की दोन मातब्बर नेते एकमेकांच्या विरोधात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लढा देत असताना आता राज्य निवडणूक आयोगाने जे निर्देश दिलेले आहेत हे निर्देश अत्यंत महत्वाचे आहेत. आरक्षणाची मर्यादा ही 50% आत राहायलाच पाहिजे. परंतु जर ती पुढे गेली तर मग मात्र ओबीसीच्या आरक्षणातूनच कपात केली जाईल अशी आपल्याला सूत्रांनी माहिती दिली आहे आणि याचा फटका ओबीसीच्या उमेदवाराला बसेल असं माझं मत आहे. मित्रांनो, जी माहिती मला योग्य वाटली मी तुमच्यापर्यंत दिली आहे. तुम्हाला काय वाटतंय? ओबीसीचं आरक्षण हे 50% वरती जर गेलं तर यामध्ये ओबीसींच्या जागा कमी होतील. यामध्ये ओबीसीला फटका बसेल का? ओबीसींचं नुकसान होईल का? आणि जो महाराष्ट्राच्या नजरेत किंवा केंद्रस्थानी बनलेला ओबीसी आरक्षण विषय आहे यामध्ये सुद्धा कार्यकर्ते जागरूक झालेत. त्यांचं लक्ष या मुद्द्याकडे वळलं जाईल का किंवा त्यांचं लक्ष इकडे केंद्रित होईल का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते. ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. जाताना एक विनंती करेल, DS न्यूजला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. दिलेली माहिती आणि व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.